मला ऑफिस तर इथंच होतं, कुठं गेलं? मला वाटलं होतं तसं झालं की लक्ष्मी चिट फंड सारखी कंपनी होती काय की 25 पैसा डबल मला झाली फरार. जमल्या मला गोळ झाला की रे. हो कुठं माझा झाला. हो काका इथं एक तीन जोडा कंपनीचं ऑफिस होतं, ते कुठं गेलो? आम्ही बी तेच बघायला होतो. ते अहो तुम्हाला इथं कुणाला माहिती का ते ऑफिस इथं होतं, ते कुठं गेलं ते माहिती का? अहो तेच बघायला होतो आम्ही, इथं तर होतं ते कालपर्यंत. रोज येऊन जायचो ना, 4-5 लोक जोडले. अरे बा आता घोळ झाला. कुठे गेले ते? अरे काय चालू आहे? तुम्ही काय करले इथं तालुक्याला तुम्ही ना? गबरू गजू जमले सगळेच आहेत. काय झालं इथं? गर्दी बिले का काय झालं? ही कशाला आलं इथं? मला आता ही गावाकडे जाऊन गोळ घालते काहीतरी, ह्याला कटवा लागेल. काही नाही ते इथं सहज आलतो थोडं काम होतं, हॉटेलचं सामान भरायचं होतं माझ्या, त्याच्यामुळे आलतो आम्ही उभं. आपण सामान तर काही दिसत नाही तुमच्यासोबत, बॅगा बिगा काही नाही ते पुढे ठुले मोंड्यामध्ये जाता जाता बॅग घेऊन जायचं काय? नाही म्हणलं आता आलो असतो तुमच्यासोबत, पण आता तुम्ही चौघ दिसायला होता, मी कुठं बसू बाखंडी. जाऊ द्या, चला चला काढा गाडी लवकर, आधी खेळा कळालं की माहित नाही का तुम्हाला कसले गोळ घालते. चला लवकर निघायचं. बरोबर चला मग येतो निघतो मग गावाकडे, भेटू गावाकडे निघतो, जातो मग आम्ही. हो जाऊ येतो मी येतो. हो काय झालं? का लोक जमले तिथे एवढे? काय कुठं काय नेमकं इथं? हो काय नाही, ती इथं कंपनी होती, ती तीन जोडा कंपनी होती, त्याच्यामध्ये ते पैसे भरले होते, लोक जोडायचे होते. ते ती 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 कंपनी ती फरार झाली नाही इथून, ती त्याच्यामुळे सगळे लोक जमले, सगळा कुठं झाला. असं का? बरं तिथं होते ते होते का ह्या कंपनीमध्ये? हां होते ना. असं आहे का? बरं असं घोळे होय. बरं दाखवतो ह्यांना, बघतो. मला कळत नाही काय, मी का धोत्रावर इन करतो काय का काना बिडत माझ्या? बरं ठीक आहे, बघतो दाखवतो ह्यांना. हॅलो कुठे? काय नाही ते तालुक्यात आलतो, एक कुणाला कळलं म्हणलं, तुम्हाला कळलं नाही? ती आपल्या गावात ती पोरस्वरांची केलं सुरू ती तीन लोक जोडायचे. ती कंपनी गेली पळून. मग इथे सांगतो, तिथं तालुक्यात आलतो, याला बघितलं मी, मला बघून कट मारला नाही. आपल्याला कळत नसते होय. आलो बघू गावाकडे गेलो मी, बघू. तीन लोक जोडले का नाही तू? बोलायले ना मी लोकांना, पण कोणी बोललं ना मला, कोणी म्हणच ना जोडते म्हणून, पैसे इथून काढन तिथं काढन काय करन. मी तर गुच्छ बचत गटातून काढलेले, कधी मोठी बिझनेसमॅन होईन मलाच कळे ना. मग काय चाललं वहिनी? काय ना उगा चालू आहे गप्पा इकडच्या तिकडच्या, बोला की. काय ना मला ते तालुक्याला गेलो होतो, तर ते तुम्ही ते पैसे भरले वाटतं त्या गबरूकडे त्या कंपनीमध्ये. ती कंपनी गेली पळून. आता तुम्हाला काय होतं तसं माझं काही नाही, माझं नाव घेऊ नका, पण म्हणलं तुमच्या चांगल्यासाठी सांगावं, आपले चांगले समजत म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. मी म्हणलं म्हणू नका उगा ते आपले पैसे काढून घ्या त्यांच्याकडून काही बी करून, म्हणजे कसं उगा म्हणजे आपलं माझं काही नाही बरं का. आता काय करायचं, आपल्याला काय माहिती असला कुठं होईल म्हणून. मी काय म्हणतो, थांबा आता मी जे म्हणतोय ते करायचं. काय हे कुठं झालं? काय झालं ते गावात सांगितलं मला कोणतरी कंपनी पळून गेलेलं आणि येऊन तेऊन. आता काय करायचं? मी सांगतो आता काय झालं ते बाकी कोणी सांगितलं नाही, ते कुरुमुड्यानं सांगितलं, त्यानं बघितलं नव्हतं आपल्याला तिथं. बरं बघू जमले. आता एक काम करा, आता त्या कुरुमुड्यालाच फोन करा. आता कसं असते, चोराच्या हातात चांगली देऊ आपण बी. कुठे कुरुमुड्या काका? काय नाही ते थोडं काम होतं जायचं, मंदिरापाशी येतो का? बरं या इथे थांबलेत का हे? बरं मला त्या बाईने नाव नसेल सांगितलं, असे सांगितलं. आपण पक्के माणसं, आपलं कोण नाव सांगितलं? बघू बोला की काय झालं? काय नाही, तुम्हाला थोडं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं. की दोघं आपल्या त्या कंपनीमध्ये जॉईन झाले होते, आणि ती कंपनी गेली पळून. आता मग ती गावातली आपली 1-2 लोक झाले, जास्त काय नाही. पण तेवढं तुमच्या कानावर घालावं म्हणलं. आम्ही मग त्याच्यासाठी चित होता, पण म्हणलं मग कसं तुम्हाला सांगावं, आम्हाला थोडं कसं तरी वाटायला. त्याच्यात काय झालं, ते आम्ही काहीतरी करून मिटून येऊ म्हणलं, पण कुणीतरी गावात सांगितलं काहीतरी झालं कुठं नाही. कुणीतरी गावात येऊन लोक आले टेन्शन मध्ये, लोक येऊन बसतील त्यांच्या घरी. अरे मग तुम्ही तिथं त्याच्यासाठी थांबला होता होय? यार काय मला म्हणावं तरी का, मग मी नसतं का येऊन काय केलं? काय कोणाची मी होत्या काय ते 2-4 बाय आहेत, त्यांना मी जाऊन बोललो असतो की आपलेच पोरत, की मी त्यांना जाऊन म्हणतो, मी बोलतो त्यांना जाऊन काय नाही, किंवा काय नाही असं तसं बोलतो की मी त्याला काय असे. मग मी काय म्हणतो, सगळ्या सोपं लोकांनी आपल्या घरी येण्यापेक्षा आपणच त्यांना सांगितलं असं जाऊन. आणि असं बी कोणाला आपण फसलेलं नाही. सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले, तर सगळे ही जशी जॉईन झाले तर ह्यांनी तर कुठं हटकून केले. सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले तर सगळे लोक मनानं जॉईन झाले होते, त्यांना बी लोक खाली जोडायचे होते, त्यांना बी पैसे कमायचे म्हणून झाले. आता ती कंपनी पळून गेली, त्यांचा काही दोष नाही. आपण बोलू, त्यांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच मिटिंग घेऊ, काय म्हणतो? हो तसंच करू. काय म्हणलं, थोड्या वेळानं आपण समोर भेट घेऊ, आणि त्यांनी काहीतरी म्हणले, काही म्हणले, काही म्हणू. आपण म्हणायचं की तुम्ही म्हणायचं की ते नाही आम्हाला आमचे पैसे माहिती, आपले पैसे काढते करून घ्यायचे. बरं कळलं का? हॅलो चुलबुल पांडे. अरे ते भामटेवाडी गावातून बोलायला म्हणलं. बोला कोण बोलतोय? मी नाव सांगू शकत नाही माझं, मला फक्त सांगायचं होतं. ते थोडं जरा भामटेवाडी गावात 2-4 पोरांनी गावातील लोकांचे पैसे गोळा करून थोडं जरा फ्रॉड केलाय, तर तुम्ही एक चक्कर मारून या गावात. माहिती जर चुकीची निघाली तर बघा बरं. नाही 100% बरोबर. ते आपलं कसं असतं, ते आपलं अन्यायाविरुद्ध आपला लढा असते. परंतु कसं असते, ते नाव गावातल्या लोकांची रोज तोंड व्हायचे असतात ना, त्याच्यामुळे आपलं नाव सांगू नका साहेब पुढचं. कुठं बरोबर? ठीक आहे. चला हे नाही बघायची, आधी निघावं इथून. मला तर त्या दिवशीच वाटलं होतं काहीतरी कुठं नव्हते. गावात खबर पसरली, मला उगाच पैसे टाकले बाहेर असल्या कंपनीमध्ये.
तेवढेच पैसे होते बिडी पिढी फुकायला, ते बी ह्या पोराची नावाला घातले खरं. असं भाऊ त्यांना बोललं म्हणलं मी काय नाही, आपण काहीतरी बोलू, विषय मिटून टाकू. त्यांनी बी खाली त्यांचे लोक जोडले, ती त्यांना काय उत्तर देणार भाऊ की पैसे फायजीतच म्हणून बसा. बोला बोला बिंदास बोला, काय ते मिटून टाकू सगळं. आपण एकच आहे, आपण सगळे एकच आहे त्याच्यात काय. थांबा थांबा थांबा, काला बंद करा. आता सांगतो आता काय झालं. आता ती त्या कंपनीमध्ये ही दोघं जण जॉईन झाले होते. मग ती आले गावात, मग त्यांनी तुम्हाला जॉईन व्हायला सांगितलं, तुम्ही बी जॉईन झाला. बरं तुमच्या सगळ्यांची इंटरव्ह्यू झालेत का नाही तालुक्याला, तुम्हाला बी माहिती सगळं काय काय नाही. तुम्ही बी खाली तुमचे लोक जोडलेलेच आहेत. आता ती कंपनी गेली पळून, त्याच्यामध्ये ह्यांचा काय दोष आहे. आता तुम्ही तुमच्या खाली लोकांना कसे पैसे देणार आहेत, बरोबर आहे का. त्याच्यामुळे त्या कंपनी पळून गेल्यामुळे ही बी घेतले, तुम्ही बी गुतला, तुमच्या खालचे बी गुतले. तुमच्या खाली ज्या लोकांना तुम्ही जोडले ती तुम्हाला तसं म्हणतील का नाही पैसे भरून द्या म्हणून, मग तुम्ही काय करणार आता. अरे पोलीस, आता कळालं मला विषय, असा विषय होय. मला काय नाही, कोणीतरी केला तर फोन, असंच म्हणजे असंच कळालं होतं मला, तसं काय नाही. बोला आता काय झालं. हे सगळं असं झालं बघा. तर असं झालंय का सगळं प्रकरण. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. ते कसं असते, आमच्याकडे अशा भरपूर केस येतात, भरपूर म्हणजे भरपूर. अशा कंपन्या येतात, तुम्हाला म्हणतात एवढी फीस आहे, असे कोर्स तुम्हाला आम्ही देतो, असे 3 लोक जोडा, त्याच्यानंतर तुम्ही खूप पैसे कमवताल, करोडपती होताल, BMW घेताल, गाडी घेताल. असे भरपूर कंपन्या असतात. तुम्हाला काही काही कंपन्या म्हणतात आम्हाला एवढे पैसे आणून द्या, 10 दिवसामध्ये ते पैसे तुम्हाला आम्ही डबल करून देऊ. अशा भरपूर फ्रॉड कंपन्या असतात. ह्याच्यापासून वाचणं तुमचंच काम आहे. जनजागृती झाली पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी, तुम्ही एक सुजाण नागरिक आहात, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनीच अशा स्वतःच्या फ्रॉड कंपन्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे. आणि यामध्ये कोणाचीही एका जणाची चूक नसून सर्वांची चुकी आहे. त्यामुळे एकूणमेकांना त्रास न देता गुण्यागोविंदाने राहणे. व आता इथून पुढे तुम्हीही बघा, व्हिडिओ बघणार आहे तुम्ही सुद्धा, आता इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये अशा भरपूर कंपन्या आहेत, त्याच्यापासून सावध राहा आणि अशा कुठल्याही फ्रॉड कंपन्यांना बळी पडू नका. चला व्हिडिओला सबस्क्राईब करा, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, कमेंट करा.